मन मंदिरा गजर भक्तीचा. अर्जुना, तुझ्याशी बोलताना वाटतं बुलीची भारणी. विसरोनी देवपणा, माझा देवपणा विसरतो. यशश्री वैराग्य औदार्य ज्ञान ऐश्वर हे माझे गुण विसरतो. आणि सख्या जीवीच्या जीवलगा, तुझी वाट पाहतो रे मी, तुझी वाट पाहतो रे. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ. म्हणून तूची प्रियू आणि तूची श्रोता. बघा ओव्या कशा आहेत, किती गोड. तूची प्रियू आणि तूची आणि प्रियाची वार्ता प्रसंगे आली, ऐसे म्हणत खेवे डोलो लागला देव. सखा तूच, प्रिया तूच, आवडीचा तूच, आणि तुझीच कथा सांगायची पाळी आली. काय गोड. एवढं सगळं गोड वर्णन करून शेवटी म्हणाले, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले. महाराज, हे सर्व गीतेवरचं निरूपण तुमच्या कृपेने पार पडलं. आता विश्वात्मके देव, विश्वात्मक देव बघितला. एक नाही, एक नाही, विश्वात्मक देव बघितला. आणि काय मागितलं? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्री जेवाशे. आम्ही चाल लावून म्हणतो, चाल लावून म्हणतो, पण जीवनामध्ये वागताना आपली चाल कळते. बरं का? चाली लावून म्हटलं म्हणजे काही जमतं असं नव्हे, मी म्हणतो बरं का. हां, तुमची चाल नीट पाहिजे. चालीवर कुणालाही म्हणता येतं. एका अभंगाला आणखीन 100 चाल्या लावतात, कळलं का? आमचे वारकरी ज्ञानेश्वरीचं पारायण करताना एका ओवीला 10 वेळा चाली नीट लावतात. ज्ञान असलं, थोडंसं गाता आलं म्हणजे चाली लावता येतात. पण ज्ञानेश्वरीला ओवीला चाल लावण्यापेक्षा तुमची चाल नीट राहू द्या ना. ते म्हणाल तुमची आहे का? मी आहे म्हटलं का? मी काय सांगितलं? परिपूर्णतेकडे वाटचाल सुरू आहे, अजून परिपूर्ण नाही. वाटचाल चुकीची नाही. माझं बोलणं कळलं का? वाटचाल चुकीच्या मार्गाने नाही आहे. माझ्या वाडवडिलांनी जी पंढरीची वाट दाखवली, ती आता काही महिन्यांनी 84मध्ये जाईन. तिथपर्यंत तीच वाट आहे. आणि माझ्या आयुष्यामध्ये एक कळलं, ही वाट सोडली तर वाट लागल्याशिवाय लागणार. पुढचं सांगू का नेहमीचं? आणि ही वाट धरून राहिला तर तुमच्या वाटेला कोणी जाणार नाही. ही श्रद्धा आहे, हा विश्वास आहे, आणि 100% खात्री आहे. आणि म्हणून इकडे तिकडे विचलित कधीच झालो नाही. तीर्थयात्रा केल्या, पण भारत देश बघण्याकरता, पापं धुण्याकरता नाही. माझं बोलणं काहींना आवडतं, काहींना नाही आवडतं, पण मला वाटतं आवडतं. म्हणून 35-36 का 37 काय असतील ते वर्ष झाली ना. बघा कसं भरलं आहे पहिल्या दिवशीच. आवडीने येतात माणसं. काय हो, कोणत्याही कार्यक्रमाला अशी खाली बसत नाही. हे वर बसू द्या म्हणजे फुल होईल दिसेल तुम्हाला. तर पुढचं बघा, इथे बसून पुन्हा आणखीन वर, पुन्हा दारात. एका दिवशीचं बोलायचं काम नाही. हे काय माझा मोठेपणा सांगत नाही. माझा मोठेपणा नाही, हा ज्ञानोबरायचा मोठेपणा आहे. आणि त्याने कृपेच्या वर्षावाचा मोठेपणा आहे हा. गणरायाने जे एवढ्या वर्ष सेवा करून घेतली, काय अशोकराव तुम्हाला वाटतं का गणरायाला जर माझी सेवा पटली नसती तर त्यांनी मला बोलवलं असतं का? नाही, तुम्हाला सांगितलं असतं, बा झाला. आणि तुम्हाला अजून सांगतातच ना, किती वर्ष बाबा महाराजाला, काय आम्हाला चान्स द्या की. अहो काय लाईन असते. तर बघा एखादं द्या आम्हाला. काय? आणि आमचंही ठरलं आहे 30 दिवस म्हणजे 30 दिवस. गेल्या वर्षी 45 दिवस झालं. मी म्हटलं बघा कोणालाही बोलवा, पण माझे 30 दिवस ठरलेले आहेत. अहो सगळे जर तुम्हाला दिलं तर आमचं तिकडचं काय होईल? नाही का? ही काळजी होती मला.
आणि तिकडे गेल्यावर कार्यक्रम सुरू झाले पुन्हा. कशा करता सांगतोय? पैसे तेनी सांगतोय, ऐसपैस सांगतोय, भावार्थ सांगतोय, खळांची व्यंकटी सांडो. काय मागितलं? ज्ञानोबारायांच्या आयुष्यामध्ये जेवढे खळ भेटले असतील, मी तुम्हाला सांगू का, राग मानू नका, शहाणे खळ भेटले. एखादा वेडपट भेटला ना, काय वेडपटाने दगड मारला तर अशोकराव तुम्ही विचार करता का? काय होईल? कराल का विचार? नाही. पण शहाण्याने मारला तर हां, गणपतीच्या सोंडेचा प्रसाद तुमच्या हातून मिळेल. तंगडं धरून आपटल्याशिवाय सोडणार नाहीत. बरोबर आहे ना? आणि असं काही कोणाला घडलं आहे? घडतं. गर्दीमध्ये काही काही माणसं काही सगळी दर्शनाला येतात का? आमच्या कीर्तनाचा नावलौकिक असा आहे, बाहेरगावी जेव्हा लाख लाख समाज असतो, अशोकराव 2-4 बायकांची तरी मंगळसूत्र जातात. हा आमच्या कीर्तनाचा प्रसाद. आता याला मी काय उत्तर देऊ? की बाई येते, अहो महाराज माझं मंगळसूत्र गेलं. म्हटलं नवरा आहे ना? आता मला सांगा, तुम्ही जर नीट पदर घेतला नाही तर मंगळसूत्र कुणी काढून येईलच ना. अहो त्याचाही पोट पाण्याची व्यवस्था झाली ना. असं काय करता? आमच्या दिंडीत अगदी सावध माणूस, त्याचं 1.5 लाखाचं पाकिट गेलं. मला म्हणाले 1.5 लाखाचं. अहो तुझ्याकडे म्हटलं कोट्याधीश मनुष्य आहे, 1.5 लाख गेलं तर काय झालं? एखाद्याचं 1-2 वर्षाचं काम भागलं. हो चल, माऊली सगळ्यावर कृपा करते. तो माऊलीच्या वारीत चोरी करायला आलाय ना, त्याच्यावर कृपा झाली, तुझं पाकिट मिळालं. ते म्हणले महाराज तुम्ही असं उलटं सुलटं करून चालता. आणि म्हणून तर तू हसत गेलास. येताना तोंड वाकडं करून आलास, आता हसत गेलास. हां, माझंही गेलं आहे. अहो दर्शनाला येताना माझ्या खाली 10,000 रुपये होतं. अहो केव्हा नेले मला माहितीच नाही. उठल्यानं बघतो ते बंडलच नाही 10,000चं. म्हणले महाराज काय झालं? म्हटलं इथे 10,000 होतं. काय झालं? काय नाही म्हटले, ज्याचे होते त्यांनी नेले. ज्याचे होते त्यांनी नेले, माझ्या आहेत ते कोणी हात लावू शकत नाही. कळलं का तुम्हाला? इतका त्रास देऊन सुद्धा आशीर्वाद. कळलं का? ज्ञानेश्वरी. हां, ही ज्ञानेश्वरी अत्यंत महत्त्वाची आहे. पसायदान आणि त्यातली अंतःकरणाची भूमिका कळली की ज्ञानेश्वरी कळली. ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगणं नव्हे, पसायदानावर विवरण करणं नव्हे, पण पसायदान काय आहे हे तुमच्या अंतःकरणामध्ये करुणा प्रगट झाली तर कळेल. करुणा येऊ दे तुला झुंबशी, अरे गवळ्याच्या मुला, अरे गवळ्याच्या रिपुकंसाच्या, करुणा येऊ दे तुला झुंबशी. सासू सासरे दीर भाचरे, करुणा येऊ दे तुला झुंबशी, अरे गवळ्याच्या मुला. काय लाज वाटतं तुला? रस्त्यात जमतोयस, नवऱ्याने बघितलं काय होईल माझं? जरा करुणा येऊ दे तुला. तसं आपण काय म्हणणार? करुणा येऊ दे तुला. समाजाबद्दल करुणा असू दे, वाईट वागणाऱ्याबद्दल करुणा असू दे. हे एवढं कळलं म्हणजे वारकरी संप्रदायाची ज्ञानेश्वरी कळली. पुंडलिकावर दे हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिकावर दे हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज. मन मंदिरा गजर भक्तीचा.